गुंज शिवारात गोदावरीला पूर आलाय आणि त्याच्यामुळे गावामध्ये हे गोदावरीचं पाणी शिरलंय। शेत शिवाराला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। सगळं पीक पाण्याखाली गेलंय। जसं जसं पुढे जाईल तसं तसं पाणी वाढतंय। नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात पाण्याने घेरलंय। शेतामध्ये पीक होतच आलं होतं आणि अशा अवस्थेत हा पूर आला आणि सगळं पीक हातातोंडाशी आलेला घास घेऊन गेला। शेतामध्ये फक्त पाणी उरलंय। पिकाचं नामो निशाण नाहीये। पीक संपूर्णपणे पाण्याखाली गेलंय। पीक दिसतच नाहीये। दिसतंय ते नजर जाईपर्यंत केवळ पाणी। हा आढावा घेतलाय पाथरी तालुक्यातल्या पुराचा। परभणीमध्ये पावसानं कहर केलाय। गोदावरीचं पाणी पात्र सोडून बाहेरच्या शेतामध्ये शिरलंय। ती दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी हा आढावा घेतलाय। परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे। काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात पूर्णपणे पाणी झाले आहे। आपण बघू शकतो मी आता परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गुंज शिवारात आहे आणि या ठिकाणी ही नदी नसून पूर्णपणे शेत शिवारात पाणी घुसलेलं आहे आणि आपण बघू शकतो की हे पूर्ण कापसाचं पीक हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर माझं चक्क सोयाबीन आणि कापूस सगळं पाण्याखाली गेलंय। माझं सोलार पाण्याखाली, आता आकडा पण पत्र चट पाण्याखाली आहेत। माझ्या जनावराला आता टाकायला कडब्याची एक पेंडी सुद्धा शिल्लक राहिलेली नाहीये। माझा कडबा वाहून गेलेला आहे। शासनाने याच्यावर काय त्वरित उपाय करायला पाहिजे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।